काही दिवसांपूर्वी मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचण्यात आला होता असा धक्कादायक दावा समोर येतोय। नेमका हा वाद काय आहे आणि या प्रकरणी काय कारवाई झाली आहे, पाहूयात एक रिपोर्ट। जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचल्याचा डाव, 2.5 कोटींची सुपारी, बीडमधून 2 संशयित ताब्यात, पोलीस तपासात एका बड्या नेत्याचं नाव आल्याचाही दावा। मराठा आरक्षणाचे नेते जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। गंभीर म्हणजे जरांगेंच्या हत्येसाठी पकडलेल्या दोन्ही संशयित आरोपींनी एका बड्या राजकीय नेत्याचंही नाव घेतल्याचा दावा मनोज जरांगेंनी केलाय। दाव्यानुसार हत्येसाठी 2.5 कोटींची सुपारी देण्यात आली होती, मात्र तो बडा नेता कोण याबद्दल अद्याप चर्चा सुरू असून अधिकृतपणे कोणतंही नाव बाहेर आलेलं नाही। जरांगे पाटलांच्या सहकाऱ्यांच्या तक्रारीनंतर जालना पोलिसांनी बीड जिल्ह्यात एक कारवाई केली। 2 संशयितांना ताब्यात घेतलं गेलं। आरोपानुसार बीड शहरामध्ये काही दिवसांपूर्वी गुप्त बैठका झाल्या। याच बैठकीत जरांगेंच्या हत्येचा कट शिजला। जरांगेंच्या हत्येसाठी 2.5 कोटींची सुपारी ही बैठकीमध्ये ठरली। नेमकं त्याच बैठकीमध्ये जरांगे पाटलांच्या ओळखीमधील काही जण उपस्थित होते। त्यापैकी दोघांनी बैठकीमधला सारा तपशील जरांगेंपर्यंत पोहोचवला। यानंतर जरांगे समर्थकांनी रीतसर पोलिसात तक्रार दिली। तक्रारीवरून बीडमध्ये मध्यरात्री पोलिसांनी एका ठिकाणावर छापा घातला। तिथून 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं गेलं। पोलीस चौकशीमध्ये आरोपींनी एका मोठ्या राजकीय नेत्याचं नाव घेतल्याचा दावा